भारताची कारवाई, 15 दहशतवादी ठार. नंतर कोण, हफीज की मसूद? पाकमध्ये भारताचं सिक्रेट किलर. पाकिस्तानच्या सिंध प्रांतात एका अज्ञात हल्लेखोरानं लष्कर ए तोयबाचा टॉप कमांडर सैफुल्ला खालिदला ठार केलं. खालिद भारतावरील 3 मोठ्या हल्ल्यांमध्ये सहभागी होता. सैफुल्ला खालिद सारखेच आतापर्यंत पाकिस्तानमध्ये 15हून अधिक दहशतवाद्यांचा खात्मा झालाय. हे दहशतवादी भारतातील हल्ल्यांसाठी जबाबदार होते किंवा भारत विरोधी कारवायांमध्ये सहभागी असलेल्या लष्कर ए तैयबा आणि जैश ए मोहम्मद सारख्या दहशतवादी संघटनांशी संबंधित होते. अबू कताल NIA कडून मोस्ट वॉन्टेड घोषित. अदनान अहमद CRPF ताफ्यावर हल्ल्याचा आरोप. शाहिद लतीफ पठाणकोट एअरबेस हल्ल्याचा मास्टरमाइंड. मौलाना काशिफ अली हफीज सईदचा जवळचा सहकारी. मुफ्ती शाह मीर ISIच्या मदतीनं शस्त्रांची तस्करी. रहीमुल्ला तारिक भारत विरोधात प्रक्षोभक भाषण. अक्रम गाझी लष्कर ए तोयबाचा टॉप कमांडर. ख्वाजा शाही जम्मूतल्या आर्मी कॅम्पवरील हल्ल्याचा सूत्रधार. मौलाना जियाउर रहमान भारत विरुद्ध तरुणांना भडकावणं. बशीर अहमद मोस्ट वॉन्टेड दहशतवादी. जहूर इब्राहिम कंधार विमान अपहरणात सहभाग. मेजर दानियाल बारामुल्लात लष्करावरील हल्ल्याचा सूत्रधार. परमजीत सिंह पंजवर खलिस्तान कमांडो फोर्स प्रमुख. कारी एजाज आबिद जैशसाठी दहशतवाद्यांची भरती. आणि दाऊद मलिक लष्कर ए जब्बार संघटनेचा प्रमुख. पाकिस्तानमध्ये खात्मा झालेल्या 15हून अधिक दहशतवाद्यांचा भारत विरोधी कारवायांमध्ये सहभाग होता. त्यामुळेच्या दहशतवाद्यांना जहन्नुममध्ये पाठवण्यासाठी भारतानं सिक्रेट किलरचा वापर केला. हे सिक्रेट किलर भारत विरोधी कारवाया करणाऱ्या दहशतवाद्यांना ठेचून खात्मा करते. त्यामुळे हफीज सईद, मसूद अझहर आणि दाऊद इब्राहिमचंही टेन्शन वाढलंय. भारताच्या कारवाईत आता पुढचा नंबर कुणाचा लागतो हे पाहणं महत्त्वाचं आहे. ब्युरो रिपोर्ट, साम TV न्यूज.